नमस्कार, मी प्रतीक्षा. आवाज इंडिया मराठीच्या आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. मतदार यादीतील अनियमितता, मतचोरी आणि निवडणुकांमधील गैरव्यवहाराच्या विरोधात विरोधकांनी एकत्र येत सत्याचा मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. या मोर्चात महाविकास आघाडी आणि मनसे सहभागी होणार आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे, शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार तसेच काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. मोर्चा उद्या दुपारी 1 वाजता फॅशन स्ट्रीटवरून सुरू होईल आणि मेट्रो सिनेमा मार्गे मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारापर्यंत जाणार आहे. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून हा मोर्चा दुपारी 1 ते 4 या वेळेत काढण्याची योजना करण्यात आली आहे. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनी अद्याप या मोर्चाला परवानगी दिलेली नाही. पोलिसांनी आझाद मैदानाच्या आत आंदोलनाची परवानगी दिली असली तरी मैदानाबाहेर मोर्चा काढण्यास परवानगी नाकारण्याची भूमिका घेतल्याचं समजतंय. त्यामुळे हा मोर्चा विना परवानगी निघण्याची शक्यता वर्तवली जाते. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुढील 2 महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर पत्रक प्रसिद्ध करून ही माहिती दिली असून डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिलाय. काही दिवसांपूर्वी त्यांना अचानक अस्वस्थ वाटल्यामुळे त्यांना मुलुंड इथल्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तपासणीनंतर त्यांच्या आरोग्य स्थितीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा प्रमुख चेहरा आणि ठाकरे गटाची धडाडती तोफ मानले जाणारे संजय राऊत यांनी राजकारणातून घेतलेला हा ब्रेक हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातोय. पवईतील प्रकरणात रोहित आर्यन स्वतःला चित्रपट निर्माता असल्याचं सांगत मराठी अभिनेत्रींसोबत संपर्क साधण्याची माहिती समोर आली आहे. त्यानं अनेक मराठी अभिनेत्रींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय. त्यापैकी अभिनेत्री रुचिता जाधव हिच्याशीही त्याने संपर्क साधलाय. स्वतःला प्रोड्युसर असल्याचं सांगत तो एक चित्रपट तयार करत असल्याचं खोटं सांगण्यात आलं होतं. हा प्रकार उघड झाल्यानंतर रुचिता जाधवनं स्वतः सोशल मीडियावर या संदर्भात माहिती दिली आहे. इंस्टाग्राम स्टोरीद्वारे हा संपूर्ण प्रकार उघड केला. तिच्या या पोस्टनंतर या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू झाली असून इतर अभिनेत्रींपर्यंत या व्यक्तीनं अशाच प्रकारे संपर्क साधण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मुंबईत काल पवईतील एका इमारतीत रोहित आर्य नावाच्या व्यक्तीनं तब्बल 17 लहान मुलांसह ओलीस ठेवली. अशातच पोलिसांनी त्या सर्वांची सुखरूप सुटका केली आहे. मात्र आरोपीचा एन्काउंटर करण्यात आला. आरोपीच्या छातीत गोळी लागली आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अशातच आरोपीनं सरकारवर गंभीर आरोप केलेत. त्या राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं रोहितचे पैसे थकवल्याचा आरोप त्याच्याकडून केला जातोय. तर यासाठी 2 वेळा त्याने उपोषण देखील केलं होतं. अशातच तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईमध्ये असतो तर जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो असं दीपक केसरकर यांनी म्हटलंय. तसेच मी त्यांच्याशी चर्चा करून काही मार्ग काढायला मंत्री नव्हतो, त्यामुळे माझ्याशी बोलून काही झालं नसतं असंही दीपक केसरकर यावेळी म्हणाले. अशा प्रसंगामध्ये अशा व्यक्तींच्याकडून सुटका करून घेणं पोलिसांनीच करायला लागतं आणि ते पोलिसांनी कारवाई करून मुलांची सुटका केली अतिशय योग्य आहे. मी समजा मुंबईत असतो तर मी माझ्या जीवाची पर्वा सुद्धा न करता तिथे गेलो असतो आणि अवश्य बोललो असतो. मुंबईतील पवई परिसरात 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्य याच्या एन्काउंटरला एक मोठा वाद समोर आलाय. या प्रकरणात ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी मुंबई पोलिसांच्या कार्यवाहीवर गंभीर आरोप केले होते. त्यांचं म्हणणं आहे की पोलिसांसमोर रोहित आर्यला जिवंत पकडण्याचे अनेक पर्याय होते, परंतु पोलिसांनी त्याला छातीत गोळी मारून ठार केल्याचं सांगितलंय. सातपुते यांच्या मते पोलिसांना रोहित आर्यच्या हात आणि पायावर गोळी मारण्याची शक्यता होती, त्यामुळे त्याला जिवंत पकडता येऊ शकलं असतं. मात्र डीसीपी अमोल वाघमारे यांनी त्यांच्या छातीत गोळी घालून त्याला मारल्याचा आरोप सातपुते यांनी केलाय. या प्रकरणात अधिकृत चौकशी आणि न्यायालयीन प्रक्रियेला महत्त्व दिले जावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र सरकारने न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.
सरकारने असा युक्तिवाद केलाय की अकोला दंगलीची चौकशी करण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम अधिकाऱ्यांचा समावेश असलेली SIT स्थापन करणं हे राज्याच्या धर्मनिरपेक्ष धोरणाच्या विरोधात आहे। राज्याने असा युक्तिवाद केलाय की धर्मावर आधारित SIT स्थापन केल्याने अनावधानाने पोलीस दलाची अखंडता आणि निष्पक्षता कमी होते। महाराष्ट्राने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून या घटनेची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करण्याचे जाहीर केलं। तथापि त्यांनी या निर्णयावर तीव्र आक्षेप घेत असं म्हटले की जेव्हा एखादा अधिकारी पोलीस दलाचा गणवेश परिधान करतो तेव्हा तो निष्पक्षता, तटस्थता आणि कायदेशीर कारवाईच्या कर्तव्यांनी बांधील असतो। पोलीस अधिकाऱ्यांचा कोणताही धर्म, जात, राजकीय संबंध नसतो। फक्त कायद्याचे राज्य राखणं, निष्पक्षपातीपणे सार्वजनिक कामं पार पाडणं आणि सचोटीने सार्वजनिक सुव्यवस्था राखणं हे त्यांचं कर्तव्य आहे। रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर अलीकडे मोठ्या संख्येने जेलीफिश आढळून आली आहे। हवामानातील वादळी परिस्थिती, खोल समुद्रात सुटलेले जोरदार वारे आणि समुद्रातील अंतर्गत प्रवाहांतील बदल यामुळे ही जेलीफिश किनाऱ्याजवळ आली आहे। या जेलीफिशचा रंग जांभळा असून त्यांच्या आकारामुळे त्यांना लायन्समेन असं नाव दिलं जातं। किनाऱ्याच्या वाळूत अडकून हजारो जेलीफिश मृतावस्थेत आढळलेत। हे जीव अत्यंत विषारी असल्याने त्यांच्या अंगाला स्पर्श होताच तीव्र वेदना आणि सूज येऊ शकते। त्यामुळे नागरिकांना समुद्र किनाऱ्यांवर फिरताना जेलीफिशपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले। सामान्यतः हे जेलीफिश सुमारे 20 ते 25 फैदम म्हणजेच वाव खोल पाण्यात आढळतात, परंतु कधी-कधी ते समुद्राच्या वरच्या पृष्ठभागावर देखील तरंगताना दिसतात। भारतीय महिला टीमच्या रेकॉर्ड तोड विजयावर गौतम गंभीरने त्यांना शुभेच्छा दिल्यात। गौतम गंभीरने आपल्या X हँडलवरून भारतीय महिला टीमला ऑस्ट्रेलिया विरुद्ध रेकॉर्ड तोड विजयासाठी शुभेच्छा दिल्यात। जोपर्यंत सामना संपत नाही तोपर्यंत मॅच संपली असं म्हणू शकत नाही। मुलींनो, तुम्ही शानदार खेळ दाखवला असं गंभीरने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं। तर आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपण इथेच थांबत आहोत। मात्र पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या घडामोडींसोबत। तोपर्यंत पाहत रहा आवाज इंडिया मराठी।